उठल्या उठल्याच आवरून पहिला तोंड कडू केलं, म्हणजेच ब्लॅक कॉफी घेतली आणि पटकन पळालो जिमसाठी. कारण की आज मला जिम कंप्लीट करून जायचं होतं मठामध्ये. कारण की आज आहे स्वामींचा प्रकट दिन सोहळा आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की मी आहे स्वामी भक्त. सगळं आवरून वगैरे नाही मी निघालो होतो मठामध्ये. किती जरी आवरलं तरी स्कार्फ घातल्याशिवाय बाहेर पडताच येत नाही, कारण की ऊन आपल्या तोंडावर कानाखाली मारत असते. मी जेव्हा जाऊन आलो नाही तेव्हा मम्मीनं बाहेरनच फायरिंग चालू केली. तेव्हाच मला कळलेलं की माझ्या आता पार्सल आल्यात आणि मला खरंच लई जास्त पार्सल आज रिसीव्ह झाले होते. ऐन वेळी असं मम्मीनं मला काम लावले ना तर मला लई कंटाळा येतो. लिटरली मला ना बेडरूम मधनं किचन पर्यंत पण जायचं होत नाही, पण पार्सल जेव्हा येणार आहे असं कळतंय त्यावेळेस भाई माझा आनंद गगनात मावत नाही. आणि पार्सल अनबॉक्स करायला तर कधीच कंटाळा येत नाही आणि मला असं वाटतं मलाच नाही तर कुठल्याच पोरगीला कंटाळा येत नाही. सकाळी तर मी सप्त्याला जाऊनच आलो होतो, पण संध्याकाळची पण आरती मला मिस करायची नव्हती म्हणून मी संध्याकाळी पण आरतीला गेलो होतो. आणि येताना गणी आरेवाडीतनं पण आलो, कारण की लई दिवस झाला आरेवाडीला पण गेलो नाही. आरेवाडीमध्ये जास्त वेळ काही थांबलो नाही, कारण की लई जास्त रात्र झाली होती आणि लई वेळ पण होत होता. आणि येताना कधी मला दादाकडनं फेस वॉश घेऊन यायचं होतं, जे मी 15 दिवस झालं ऑर्डर केलेलं ना आता फायनली आले. केस माझे जशी जशी वाढलेत ना तशी तशी कुरळी व्हायला लागल्यात, म्हणून 2 बेल्ट पण घेतले. फायनली आता बारी होती हमाली करायची. मेन पॉईंट म्हणजे मला ना रूम मध्येच येऊ वाटत नव्हतं, एवढी घाण हालत रूमची झाली होती. म्हणून रूम स्वच्छ करायला घेतली आणि पहिला बेडशीट आणि पिलो कव्हर्स वगैरे चेंज. पहिला माझी रूम एवढी घाण कधीच होत नव्हती बाबा, पण आता ही पिल्लं सगळी माझ्या रूम मध्ये खेळत असतात त्यामुळे रूम एवढी घाण होत असताना दिवसातून 3-3 वेळा लुटून काढायला लागते. आणि जर काम केलं नाही तर लगेच मम्मीने टोमणं द्यायला चालू होत्या.